त्याच वेळानं असा व्हिडिओ पाहिला होता की आपण जे बिर्याणीचं भांडं आहे ना, म्हणजे आम्ही व्हेज बिर्याणी आणली ना, तर त्याचं ते भांडं होतं आणि त्याच्यावर फडकं लावून त्या फडक्यावर इडली केलेली मी पाहिली होती. मग मी पण म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूयात. तर एक ओलं फडकं केलं, एक म्हणजे फडकं म्हणजे आपण पंचा म्हणतो ना आपल्याला लग्नामध्ये देतात बघा ते आहेर पैठणीसोबत, तर तोच हा पैठणीसोबत आलेला पंचा आहे. त्या पंचाला पाण्यात बुडवला आणि त्या कपड्यावर बांधला आणि बांधून छान याच्यावर कापड म्हणजे कपड्यावर मी इडलीचं पीठ घातलं. आता इडलीचं पीठ जे आहे ना ते रेडीमेड आहे, म्हणजे इडलीचा रवा आणला होता मी आणि इडली रव्यासाठी 4 वाटी इडली रवा घेतला आणि 1 वाटी उडदाची डाळ मी भिजवली होती आणि त्याच्यातच भिजवून वाटून दोन्ही एकदा मिक्सरमधून फिरवलं. अर्धी वाटी मी दही घातलेलं आहे याच्यामध्ये आणि इतकी सुंदर यावर इडली झाली ना, काय तुम्हाला सांगू. मला असं वाटत होतं की होतं आहे की नाही आहे, का हे प्लॅन फसतोय असं मला वाटत होतं, पण इतकी छान मऊ लुसलुसीत इडली झाली बरं का. आणि त्यावर मी मिरची पावडर पण टाकली होती वेगळी टेस्टसाठी. चला तर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण असं ट्राय करून बघा. माझ्याकडे तर ना तर हे बिर्याणीचे 2-3 तरी भांडे आहेत, पण मी त्याचा अजून उपयोग केला नव्हता. तर याचा योग्य असा उपयोग झालेला आहे. आता शिवमही आला त्यालाही करून देईल. चला तर मग देशपांडेंच्या सुनेला पटकन सबस्क्राईब करून टाका बरं आणि फॉलो पण करा इंस्टाग्रामवर.